B.Ed ॲडमिशन 2025-26 तर कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे। कॅप रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे कॅप रजिस्ट्रेशन करू शकता। विद्यार्थ्यांच्या भरपूर साऱ्या कमेंट्स आलेल्या आहे की या पुढील प्रोसेस काय असणार आहे आणि यामध्ये लास्ट डेट काय देण्यात आलेली आहे। तर B.Ed ॲडमिशन 2025-26 यांच्याकडून एक वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्या वेळापत्रकानुसार फक्त आणि फक्त आपल्याला जे डेट दिलेले आहे ह्या फक्त रजिस्ट्रेशनच्या डेट देण्यात आलेल्या आहे। कारण यामध्ये बघू शकता तर विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात 10 तारखेपर्यंत। पहिली स्टेप आहे तुमची कॅप राउंड रजिस्ट्रेशन। कॅप राउंड रजिस्ट्रेशनमध्ये रजिस्ट्रेशन करणे, त्यामध्ये तुम्ही टाकलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड होणे हे अतिशय गरजेचं आहे। कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर व्यवस्थित झालं तर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही अडचण जाणार नाही। आणि त्यानंतर जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील 10 तारखेपर्यंत तर 15 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। याचा अर्थ असा आहे की 10 तारखेपर्यंत विद्यार्थी स्वतःचे रजिस्ट्रेशन करणार, त्यानंतर 15 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार। कसं की काही विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी येणार, त्रुट्या कशा कंप्लीट करायचे या संदर्भात सुद्धा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। त्या प्रकारे तुम्ही त्रुटीसुद्धा पूर्ण करू शकता। त्यानंतर काय असणार आहे प्रोसेस बघा, यामध्ये डेट वाढण्याचे चान्सेस आहेत। तर साधारणतः 7 दिवस तरी डेट वाढू शकते आणि डेट वाढल्यानंतर यामध्ये चेंजेस होणार। तर साधारणतः आपण जरी अंदाज लावला तरी 20 ते 25 तारखेपर्यंत ही प्रोसेस चालणार आणि यानंतर ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस स्टॉप होणार आणि त्यानंतर नवीन टाइम टेबल येणार। नवीन टाइम टेबलनुसार पहिले लागणार तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट। प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये जर काही प्रॉब्लेम असला तर त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 दिवस देण्यात येते त्रुटी पूर्ण करण्यासाठी। कोणाचे डॉक्युमेंट्स जसे की रिसिप्ट टाकल्या जाते, डॉक्युमेंट्स आल्यानंतर त्यांना परत विचारण्यात येते की तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल किंवा काही असेल तर तुम्ही सबमिट करा, म्हणजे त्रुटी पूर्ण करा। त्यानंतर लागणार तुमची फायनल मेरिट लिस्ट। फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपण फॉर्ममध्ये काही चेंजेस करू शकत नाही। त्यानंतर भरा लागेल आपल्याला कॅप राउंड 1 साठी कॉलेजचे नावं देणं। तर याबद्दलची संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। कुठेही अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता आणि B.Ed ॲडमिशन 2025-26च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।